पैठण गेट परिसरात टाकी भरल्यानंतरही नळ सुरू ठेवून पाणी रस्त्यावर सोडणाऱ्या नागरिकाला तब्बल 10,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे निर्देश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत। मात्र नागरिकांवर दंडाची कारवाई होत असताना महापालिकेच्या पाईपलाईनमधील गळती आणि ड्रेनेजमधून होणाऱ्या पाणी अपव्ययाची जबाबदारी कोणाची, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। छत्रपती संभाजीनगरात पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी महापालिकेने कठोर पावलं उचलली आहेत। पैठण गेट परिसरातील घरातील पाण्याची टाकी भरल्यानंतरही नळ सुरू ठेवून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहू दिल्याचा प्रकार समोर आला। महापालिका आयुक्त अमोल येडगे आणि उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणल्यानंतर संबंधित नागरिकांवर 10,000 रुपयाचा दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले। नागरिकांनी टाकी भरल्यानंतर नळ तातडीने बंद करावेत, ओव्हरफ्लो होणारे पाणी रस्त्यावर वाहू देऊ नये, वाहन किंवा रस्ता धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर करू नये आणि पाईपलाईनमध्ये गळती तातडीने दुरुस्त करून घ्यावी, असं आवाहन महापालिकेने केलं आहे। मात्र दुसरीकडे शहरातील अनेक भागामध्ये महापालिकेच्या पाईपलाईनमधून गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचं चित्र दिसतं। काही ठिकाणी गळतीची माहिती मिळूनही दुरुस्तीला विलंब होतो, तर काही भागात ड्रेनेज चोकअपमुळे आणि पाणी रस्त्यावर येते, त्यामुळे नागरिकांवर 10,000चा दंड आकारला जात असेल तर सरकारी पाईपलाईनची गळती आणि ड्रेनेजमधून होणाऱ्या पाणी अपव्ययाची जबाबदारी कोणाची, संबंधित अधिकारी किंवा प्रशासनावर कारवाई आणि दंड कोण आकारणार, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। पाणी बचतीची जबाबदारी नागरिकांची तितकीच आहे आणि प्रशासनाची तितकीच आहे, त्यामुळे पाईपलाईन गळती तक्रारीवरील विलंब आणि ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटीवरही महापालिका प्रशासनाने तितक्याच कठोरपणे कारवाई करावी, अशी मागणी होती आहे।